आज आहोंनी भाज्या आणून दिल्या सकाळ सकाळ म्हणून बनवली चटपटीत यम्मी भरली वांगी। चला बघूया रेसिपी। त्यासाठी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं, नंतर 1 चमचा आपलं वाटण सुकं खोबरं कांद्याचं, 1 चमचा चण्याचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, हळद, मसाला, आगरी मसाला, त्याच्यानंतर जिराची पावडर घेतली मी आणि गरम मसाला थोडासा घातला, लिंबू पिळून घातलं आणि तेल सगळं घालून मस्त मळून घेतलं, एकजीव करून घेतलं मी। त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर हिरवं वाटण आणि खोबरं वगैरे ओलं असेल तर ते घालू शकता, माझ्याकडे नव्हतं ते। सो हे घालून घेतलं, थोडंसं पाणी घातलं मळायला आणि तीळ घातले ह्याच्यामध्ये आणि परत जाडसर अगदी असं गोळा बनेल असं स्टफिंग त्याचं मी करून घेतलं वांग्याच्या आतमध्ये भरण्यासाठी। ताजी ताजी वांगी होती, काटेरी तर नव्हती इथे, पण ठीक आहे म्हटलं जी मिळाली त्याच्यात आपण बनवून घेऊया। सो पटापट मस्त वांगी धुवून घेतली, पुसून त्यांना चिरा देऊन घेतला आणि बघितलं कुठे कीड वगैरे आहे की नाही, कारण आतमध्ये कधी काय असतं सांगू शकत नाही। सो ते चेक करून मग वांगी मस्त स्टफिंग भरून घेतलं त्याच्यामध्ये आणि हे ॲक्च्युली मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहेत वांगी आणि स्टफिंग भरून घेतलं त्यांच्यामध्ये मस्त पटापट सगळं। आणि तुम्ही कशी बनवता ह्याचा मसाला? मी तर हा सिंपल साधा असाच बनवते आणि सगळं स्टफिंग मी भरून घेतलं मग वांग्यामध्ये। आणि मी ही वांगी डायरेक्ट फ्राय न करता थोडी स्टीम करते, वाफवून घेते आणि थोडा वेळ म्हणजे साधारण 5 मिनटं वाफवून घेतलीत आणि त्याच्यानंतर मग त्यांना फ्राय करायला घेतलं। तर ही खायला खूपच भाकरीसोबत वगैरे नुसतीसुद्धा ग्रेव्ही बनवू शकता किंवा सुखं कसंही तुम्हाला हवं तसं। तर आणि ह्याच्यात मी बऱ्याचदा बटाटे कापून घालते, त्याचे काप ते पण मी वाफवून घेतले, थोडेसे अगदी कडक असे होतील असेच वाफवून घेतले आणि एक 5-7 मिनटातच झाले हे माझे वांगे वगैरे सगळं झालं। बटाटे वगैरे मस्त शिजून निघाले वाफवून, म्हणजे अगदी पिचपिचीत झाले नाहीत प्रॉपर। बघा तर सुरी घालून बघितलं तर त्याला चिरा जाते पण पिचपिचीत झालेले नाही आहेत आणि बटाटे पण उकडलेले आहेत। सो हे झालं स्टफिंगचं। त्याच्यानंतर मग फोडणी द्यासाठी अद्रक, लसूण, मिरची, कांदा, कढीपत्ता, जिरा, मोहरी आणि पांढरे तीळ आणि हिंग याची फोडणी द्यायला घेतली। सगळं मिक्स करून टाकलं तेलामध्ये, गरम तेलामध्ये। त्याच्यानंतर मसाला, हळद घालून घेतली, मीठ घालून घेतलं परत चवीप्रमाणे, कारण आतमध्ये स्टफिंगला तर घातलं होतं पण बाहेर वांग्यांना लागायला पाहिजे म्हणून। आणि मग मस्त क्रिस्पी झालं। त्याच्यानंतर त्यात शिजलेले बटाटे घातले, त्यांना मस्त सगळं हे सारण कोटिंग होईपर्यंत शिजून घेतलं 1-2-3 मिनटं। त्याच्यानंतर वांगे घातले जे आपले वाफवून घेतले होते, स्टफ केलेले भरलेले, आणि त्यांना मग पाणी न घालता सुखंच बनवायचं होतं तर मी शिजून घेतलं 3 ते 4 मिनटं झाकून। आणि माझे क्रिस्पी आणि खूप टेस्टी लागतात हे असे बनवले तर, मला नेहमी आवडतात आणि नेहमी मी असे बनवते। आणि मग भाकरी कुठली पण आपली नाचणीची घ्या, तांदळाची घ्या, बाजरीची घ्या, कुठलीही भाकरी त्याच्यासोबत तुम्ही खायला देऊ शकता। हे बघा पूर्ण शिजला आहे मसाला वगैरे वांगं पण। सो मस्तपैकी खायला दिले माझ्या लेकाला। स्टफ म्हटलं हे व्हेज चिकन आहे, बघ कसं खाऊन वाटतं आहे व्हेज चिकन, तुला यम्मी टेस्टी लागते का? सो त्यांनी आवडीने भाकरी वगैरे खाल्ली। आणि तुम्हाला कशी वाटली ही इझी रेसिपी आहे? सो तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।